नमस्कार मंडळी. तर काल आपण गणपती विसर्जनाच्या व्लॉगमध्ये भेटलो होतो. तर गणपतीप्रमाणे आमच्या घरी गौराई सुद्धा येतात. गौराईंचा व्लॉग टाकायचा राहिला होता, तर तो मी आज टाकत आहे. आमच्या घरी मागील 24 वर्षांपासून गौराईंचं आगमन होतं. गौराईंची आख्यायिका म्हणजे गौराई ही गणपती बाप्पांची आई असते, पण काही जण गौराईला गणपती बाप्पांची बहीण सुद्धा समजतात. पण आपण गणपती बाप्पांना गौरीनंदन असे म्हणतो. नंदन म्हणजे पुत्र. त्याचप्रमाणे गौराई ही गणपती बाप्पांची आई असते. गौराईसाठी आपण 16 भाज्यांचा नैवेद्य बनवतो. त्याचप्रमाणे गौराईंना आपण पुरणपोळीचा नैवेद्यही दाखवतो आणि 16 पूर्णांचे दिवे आणि 16 पणतीच्या दिव्यांनी आपण गौराईची आणि गणपतीची आरती घेतो. गौराई ही 3 दिवसासाठी तिच्या माहेराला आलेली असते. तर तुम्हाला आमची गौराई कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत बाय.